जय शिवराय मित्रांनो. आता आज गणित बघा काय बघतो आपण. एकदम सोपं आहे, फक्त नीट समजून घ्या. 2025च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती म्हणजे 2025चं कॅलेंडर आहे ते त्याचं रिपिटेशन बघा. आता 2025च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल याचा अर्थ काय. 2025चं जे कॅलेंडर आहे त्याचं रिपिटेशन कुठल्या वर्षी होईल. एकदम सोपं आहे. आता बघा साल किती दिले आपल्याला 2025. मग शेवटचा आकडा काय 25. त्या 25ला 4 ने भागायचं. कितीने भागायचं 4 ने भागायचं. आता बघा 25ला जर 4 ने भागलो 4 एके 4 4 सक 24 पण इथे दिसतंय 25 म्हणजे बाकी किती राहिली. बाकी राहिली 1. ह्याचा सगळा खेळ बाकीवर होणार आहे. बाकी जर 1 राहिली तर 6 वर्षांनी पुढे जायचं. बाकी जर 1 राहिलं तर किती वर्षांनी पुढे जायचं 6 वर्षांनी. मग आता किती 2025 अधिक 6 मग 25 आणि 6 किती 2031 म्हणजे ते कॅलेंडर परत रिपिटेशन कधी होणार 2031 ला. नीट समजून घ्यायचं. जय